हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर त्यापैकी आपली 2014ची क्वेश्चन पेपर बघून झालेली आहे. तर तुम्ही ती बघितलेली नसाल तर तुम्ही बघून घ्या. ते लेक्चर आपण टाकलेले आहे चॅनलला. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेतले इकॉनॉमी आणि पॉलिटीचे काही क्वेश्चन बघितलेले आहे. त्यात काही सायन्सचे पण क्वेश्चन बघितलेले आहे. तर आपण पुढचे क्वेश्चन बघूया. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता. तर ऑप्शन दिले आपल्याला 4% व 5% अनुक्रमे, दुसरं 5% व 60%, चौथं 4% व 60%, चौथं 60% ते 5% अनुक्रमे. तर 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर किती होता? तर तो 4% आणि 5% होता. तर मित्रांनो, हा पंचवार्षिक योजनेबद्दल प्रश्न आहे इकॉनॉमिक्समधील. तर त्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या या योजनांवर जास्त करून आयोगानं भर दिलेला आहे. तर या महत्त्वाच्या योजना आहे आणि आयोगाने जास्त प्रमाणात प्रश्न याच टॉपिकवर विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विकसित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते? तर ऑप्शन आहे 10वी पंचवार्षिक योजना, दुसरं 8वी पंचवार्षिक योजना, तिसरं 12वी पंचवार्षिक योजना आणि चौथं 11वी पंचवार्षिक योजना. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर 10वी पंचवार्षिक योजना. तर 10वी पंचवार्षिक योजनेमध्ये काय ठरलं होतं? तर राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विकसित उद्दिष्टे ठरवून देणे हे वैशिष्ट्य होतं 10व्या पंचवार्षिक योजनेचं. नेक्स्ट क्वेश्चन, सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे? ऑप्शन आहे लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके, दुसरं 1 वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके, तिसरं जन्मदर वजा मृत्यूदर, चौथं स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. तर सकल प्रजनन म्हणजे स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूती झालेले नवजात अर्भके. नेक्स्ट क्वेश्चन, व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते? ऑप्शन आहे 0 डिग्री सेल्सिअस, दुसरं -20 डिग्री सेल्सिअस, तिसरं 4 डिग्री सेल्सिअस, चौथं -4 डिग्री सेल्सिअस. तर व्यावसायिक शीतगृहात लोणी हे -20 डिग्री सेल्सिअसवर ठेवलेलं जातं. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन, लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? ऑप्शन आहे रडार, सोनार, लेडार आणि लिडार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 लिडार. तर लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हटलं जातं? तर लिडार असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, फळांच्या व भाज्यांच्या वितचकीय तांबूसीकरणास तपकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते? तर ऑप्शन आहे पेरॉक्सिडेज, पॉलिफेनॉल ऑक्सिडेज, तिसरं कॅटेलेज, चौथं कोलेस्टेरॉल ऑक्सिडेज. तर याचं योग्य उत्तर आहे पॉलिफेनॉल ऑक्सिडेज. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंबाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे. तर विधान काय आहे? भूस्थिर उपग्रह, अंतर्गत तरंग प्रसारण, क भूतरंग प्रसारण, ड अनुतरंग. तर पर्यायी उत्तर काय काय आहे? फक्त अ, ब, क, फक्त अ आणि क, फक्त ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे. तर भूस्थिर उपग्रहाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लॅस्टिक फिल्म कशाची असते? तर ऑप्शन आहे पॉलिएथिलीन, दुसरं पॉलिस्टायरीन, तिसरं पॉलिप्रॉपिलीन, चौथं पॉलिव्हिनाइल क्लोराईड. तर याचे योग्य उत्तर आहे पॉलिएथिलीन. तर सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी स्वस्त प्लॅस्टिक फिल्म कशाची असते? ती पॉलिएथिलीनची असते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, अतिनील किरणे टिंबटिंबामधून आरपार जाऊ शकत नाही. तर अ आहे काच, ब आहे क्वार्ट्ज, क फ्लोराईट, ड रॉक सॉल्ट संयुध. तर पर्यायी उत्तरे काय आहे? फक्त अ, दुसरं फक्त ड, तिसरं ब, क आणि ड, चौथं फक्त ब आणि ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर अतिनील किरणे कशातून आरपार जाऊ शकत नाही? तर त्याचं उत्तर आहे काच. तर काचेमधून अतिनील किरणे आरपार जाऊ शकत नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे मग? ऑप्शन फर्स्ट, फक्त अ. नेक्स्ट क्वेश्चन, दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते? तर ऑप्शन आहे वस्तुभिंग, संयुक्त नेत्रभिंग, तिसरं विशालक आणि चौथं वरीलपैकी एकही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 संयुक्त नेत्रभिंग. तर दुर्बिणीसारख्या प्रकाशीय
अवकरणातील क्षेत्रभिंग आणि नेत्रभिंग यांच्या जोडणीतून संयुक्त नेत्रभिंग हे आकारात असते. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रह के इतकी गतीज ऊर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून विसरण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे? तर पर्याय उत्तरे आहे Ek/4, Ek/2, Ek आणि 2 Ek. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 Ek. तर पृथ्वीभोवती जर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रह Ek इतकी गतीज ऊर्जा जर असेल तर पृथ्वीच्या कक्षेतून विसरण्यासाठी पण Ek एवढीच ऊर्जा दिली पाहिजे किंवा द्यावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला किंवा सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते? तर ऑप्शन आहे बुध, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. तर याचं योग्य उत्तर आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की याचं योग्य उत्तर आहे प्लुटो. तर सन 2006 सालानंतर आधी त्याला ग्रह म्हणून मान्यता दिलेली होती प्लुटोला आणि प्लुटो हा 9वा ग्रह मानण्यात आला होता. पण 2006 सालानंतर प्लुटो या ग्रहाला आता ग्रह मानले जात नाही आणि त्याला बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते. हा क्वेश्चन सायन्सचा आहे. तर ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो? तर ऑप्शन आहे इलेक्ट्रॉन दाता, इलेक्ट्रॉन ग्राही, प्रोटॉन दाता आणि प्रोटॉन ग्राही. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन हे इलेक्ट्रॉन ग्राही म्हणून मुख्य भूमिका बजावत असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन घेत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? तर ऑप्शन आहे लॅक्टिक आम्ल, दुसरं इथेनॉल, तिसरं फॉर्मिक आम्ल, चौथं ॲस्कॉर्बिक आम्ल. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट लॅक्टिक आम्ल. तर अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये लॅक्टिक आम्ल हे रसायन जबाबदार असते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर गर्द पिवळे मूत्र, मेलॅन्युरिया, दुसरं रंगहीन मूत्र निर्जलीकरण, तिसरं रक्तरंग मूत्र हिमॅच्युरिया, चौथं हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळे. आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे हे ओळखायचं आहे. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर आहे. रक्तरंगमूत्र हिमॅच्युरिया हे ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रिमायसिन वापरतात? तर ऑप्शन आहे कवक आजार, विषाणू आजार, जीवाणू आजार आणि कवकविद्रव्य आजार. तर जीवाणू आजार हा बरा करण्यासाठी ॲग्रिमायसिनचा वापर करतात. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, पचनसंस्थेमध्ये मुख ते गृहद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो? तर ऑप्शन आहे अल्कली आम्ल अल्कली, दुसरं आम्ल अल्कली आम्ल, तिसरं आम्ल आणि अल्कली, चौथं अल्कली आणि नंतर आम्ल. तर याचे उत्तर काय आहे? तर पचनसंस्थेमध्ये मुख ते गृहद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत असतो? तर त्याआधी आम्ल असतं आणि त्यानंतर अल्कली होतं. तर ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियंट कोणते आहे? तर ऑप्शन आहे मॅग्नेशियम, मॉलिबेडियम, बोरॉन आणि झिंक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मॅग्नेशियम. तर मॅक्रोन्यूट्रियंट कोणते आहे? तर मॅग्नेशियम हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे 40%, 53%, 45% आणि 55%. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट 40%. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते? तर ती 40% असते. नेक्स्ट क्वेश्चन, पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीवस्तव वापरली गेली आहेत. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत आणि भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधयुक्त म्हणून वापरला जातो? तर ऑप्शन आहे मुळे, साल, बिया, पाने. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर मुळे. तर पुरातन काळापासून वनस्पती आजार बरा करण्यासाठी कोणतं वापरलं जात होतं? तर वनस्पतीची मुळे ही वापरली जात होती. तर आपल्या उपचार पद्धतीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक औषधे हे कशापासून बनवलेले असतात? तर ते वनस्पतीच्या मुळ्यांपासूनच बनवलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती क्षार शरीरातील आम्ल क्षार म्हणजे ॲसिड बेस संतुलन राखते? तर ऑप्शन आहे कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि लोह. तर आपल्या शरीरातील क्षारचे प्रमाण कोण नियंत्रित करत असते? तर ते सोडियम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवितो की तो चांगला? तर पर्याय उत्तर काय आहे? ऑक्सिडीकरण अभिकर्ता, दुसरं निर्जलन अभिकर्ता, तिसरं शपनकारक अभिकर्ता आणि चौथं क्लिष्टीकरण अभिकर्ता. तर रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवतो की तो चांगला आहे. तर ते कोणता आहे? तर निर्जलन अभिकर्ता. ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण सुधारणा बिल 1995 ज्याला राष्ट्रपतीची मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली, खालील कोणत्या प्राण्यांना वळते
जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते. तर ऑप्शन कोणकोणतं आहे? बैल व सांड, दुसरं गाई व वासरे, तिसरं म्हैस व तिचे बछडे आणि चौथं वरील एकही नाही. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 म्हैस व तिचे बछडे. मित्रांनो, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे आणि ही क्वेश्चन पेपर 2015ची आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती? तर ऑप्शन आहे नर्मदा, कावेरी, तिसरं गोदावरी आणि कोणतीही नाही. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कोणतीच नदी ही बारमाही नदी वाहणारी नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 कोणतीही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, अल्फा कण यांनी शोधून काढले? तर ऑप्शन आहे जे थॉम्सन, दुसरं ए आईन्स्टाईन, तिसरं ई रुदरफोर्ड, चौथं मादाम कुरी. तर अल्फा कणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर ई रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष टिंबटिंब हे असते? तर ऑप्शन आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 जानेवारी ते 1 डिसेंबर, तिसरं 1 जुलै ते 30 जून आणि चौथं 1 मे ते 30 एप्रिल. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष कोणतं असतं? तर ऑप्शन फर्स्ट 1 एप्रिल ते 31 मार्च हे याचं योग्य उत्तर आहे.